लोकांचं म्हणणं काय आहे आणि तुमची तब्येतीबद्दल तुम्ही थोडं सांगा. महाराष्ट्रातल्या शासनानं आत्तापर्यंत दखल घ्यायला हवी होती किंवा दखल म्हणजे आम्ही कोण खूप मोठ्या बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाही. आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधले कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत. म्हणून मे बी मला वाटते शासनाला आपली दखल घ्यावी अशी वाटत नाही. नका आम्हाला दखल देऊ, वाघमारे साहेब किंवा मी असेल, आम्हाला आमचा चेहरा नका पाहू तुम्ही. पण तुम्ही ओबीसी VJMTची बाजू काय एवढं तरी ॲटलिस्ट समजून घ्यावं शासनानं, एवढी माझी त्यांना विनंती. पण सरकार तुम्हाला शिष्टमंडळ पाठवा म्हणते, 2 दिवस झालं सरकार वाट बघते, तुम्ही शिष्टमंडळ का देत नाही? सरकारनं अधिकृतरित्या तसं कुठलाही प्रस्ताव आमच्याबरोबर ठेवलेला नाही. मला वाटते सावे साहेब, डोंबरे साहेब आणि कराड साहेब आले होते, पण इथले प्रशासन प्रमुख, कलेक्टर, तहसीलदार हे काय आलेले मला दिसले नाही. त्यामुळे मी ते शासनाचं शिष्टमंडळ होतं का ते वैयक्तिक आले होते याचं मला उत्तर माहिती नाही आहे. त्यामुळे शिष्टमंडळ आलंच नाही मी असं म्हणेन. ते वैयक्तिक आम्हाला भेटायला आलेले असू शकतात. त्यामुळं शासनानं काय केलं मला माहिती नाही. पण आम्हाला बेदखल किंवा आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही असा आमचा आरोप आहे. मनोज जरांगेंनी आज आरोप केला आहे की तुमचं हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे, सरकार तुम्हाला पाठिंबा देतं. सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं मला पण हा कन्सेप्ट कळला नाही. त्यामुळे त्यांनाच त्या प्रश्नाचा अर्थ विचारावा. साहेब, आता 5वा जरी दिवस आहे, पण तुमची तब्येत देखील ढासळत चाललेली आहे. आज तुमच्या ब्लड प्रेशर देखील वाढले, तुम्हाला नितांत उपचाराची गरज आहे असं डॉक्टरांचं म्हणणं. डॉक्टरांचं म्हणणं आहे, ते आरोग्य अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं ते मानतील. पण आम्ही उपोषणाला बसतानाच ठरवलं आहे की आम्ही आमचा प्रश्न जोपर्यंत शासन आम्हाला अधिकृतरित्या जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत उपचार घ्यायचा विषयच आहे. तुमची राजकीय ताकद कुठे कमी पडते ही भावना आहे का सरकारच्या मनामध्ये, की तुम्ही बदलू शकला नाही? एक आहे की जरांगे समाजाचं प्रतिनिधित्व करताय आणि तुम्ही 450 जातींचं प्रतिनिधित्व करताय. ठीक आहे, एक संघ बांधता येत नाही आहे, त्याच्यामुळे कुठंतरी दुर्लक्ष होत आहे. मला असं वाटतं आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी हा फेसलेस राहिला कायम. ओबीसी आणि भटक्यांच्या जातीच्या संघटना झाल्या आणि त्यांचं या विचाराचं लोकप्रतिनिधित्व या महाराष्ट्रात किंवा देशात तयार झालं नाही. म्हणून आमची राजकीय ताकद कमी असू शकेल. आम्ही मागास आहोत, भटके आहोत, वंचित आहोत, शोषित. एक समाज आहे मराठा समाजातला की त्यांना गरज आहे आणि ती गरजवंत आहे. आपल्या ॲग्रेसिव्ह कदाचित विरोधामुळे पण हक्काचं जाऊ नये म्हणून कुठेतरी ती बाजूसुद्धा नमती होते का? ती त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे? हे बघा, महाराष्ट्रातला गरजवंत गरीब जो मराठा आहे तो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. पहिली गोष्ट, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे म्हणून केंद्रामध्ये अमेंडमेंट झाली घटनेमध्ये आणि इकॉनॉमिकल विकर शिक्षण हे आरक्षण आलं, पण ते नको आहे. याचं उत्तर मला महाराष्ट्रातल्या कुठल्या तज्ज्ञांनी दिलं नाही. मी कायम मांडत आलो आहे मीडियावर. पहिली गोष्ट. आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळाल्यावर त्यांना न्याय भेटतो हे कोणी सांगितलं? आणि ओबीसीचं आरक्षण हे गरिबी हटवायचा प्रोग्राम नाही ना, राशनचं दुकान नाही. आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या डावललेल्या, मागासलेल्या, पिछड्या लोकांना निर्णय प्रक्रियेत, सिव्हिलायझेशनमध्ये, शिक्षणामध्ये हे प्रतिनिधित्व आहे. कुणी सांगितलं हा राशन वाटपाचा कार्यक्रम आहे म्हणून? संविधानामध्ये असं कुठं आहे का? हे जे आरक्षणावरती निर्णय घेणारे सुक्रे समिती, शिंदे समिती, लॉ अँड ज्युडिशरीमधली माणसं आहेत, खूप अनुभवी माणसं आहेत. मी छोटा कार्यकर्ता आहे पण मी ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे. तुम्ही येऊन सांगा बरं मला, संविधानामध्ये दोज आहात सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड हे प्राधान्य आहे संविधानाचं. प्लीज समजून घ्या मायबाप सरकार. ओबीसी, भटक्या विमुक्त, बलुतेदारांची भाषा तुम्ही समजून घ्या प्लीज. मी ॲग्रेसिव्ह होतो कारण जीव ओतून मी बोलतो आहे.
कुटुंबापासून मी दूर आहात. तुमच्यासाठी हा सगळा नवीन मुलूक आहे. कुटुंबापासून तुम्ही खूप दूर आहात. काही त्या आठवणी खूप इमोशनल झालेला होता. सगळं त्याग द्यावा लागतो समाजासाठी. मी दूर जरी असलो तरी मी जालना, परभणी, बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये गेलो आहे. मेंढपाळांच्या गावी गेलो आहे, ऊसतोड कामगारांच्या गावी गेलो आहे. मी आत्ता 7 दिवसापूर्वीच माजलगावमधल्या अनेक गावामध्ये गेलो आहे. एक आमचा कार्यकर्ता अपघातात वारला होता, त्याच्या घरी गेलो आहे. त्याचं घर बघितलं आहे, त्याच्या भावना. इथं लोक तरुण वर्ग येतो आहे. भावनिक नाही मला करायचं लोकांना, पण फॅक्ट आणि फॅक्च्युअल पासून हे आमदार खासदार का दूर पडत आहेत. सामाजिक न्याय म्हणजे काय, आरक्षण म्हणजे काय, दलित म्हणजे कोण, भटके म्हणजे कोण, ओबीसी म्हणजे कोण, का दिलं गेलं आहे, कशासाठी दिलं गेलं आहे, हे खरं बोलायला तयार नाही आहेत या महाराष्ट्राचे शासनकर्ते. शासनकर्ते दूर पडत आहेत या विषयापासून. आणि शासनकर्ते हे विसरलेत की आपण 12 करोड जनतेचं प्रतिनिधित्व करतो. जरांगेसारखं आंदोलन आहे. तुमच्या तब्येतीसाठी फोन आला होता अशी चर्चा माहिती मिळते, खरं काय तुम्हाला फोन आला होता का? नाही, माझ्याकडेही नाही आला. आणि आमच्या कुठल्या संयोजकाकडं, आमच्या इथले बळीराम तात्या आहेत, इथली मंडळी सगळी त्यांची बंधू मंडळी सगळं संयोजन करतात इथं. त्यांनीही मला तसं सांगितलेलं नाही. जरांगेंच्या आंदोलनातून कुठंतरी असं एस्टॅब्लिश झालं आहे का की सर्व मराठा जरांगेंच्या पाठीशी आहे? ते बोलताना सामूहिकरित्याच बोलत असतात की संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनंच ते बोलत असतात. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे याच्याबाबत? माझं ऑब्झर्वेशन असं आहे, जरांगे जी बाजू म्हणताय ती बरोबर आहे की गरीब आहेत मराठवाड्यातले वगैरे लोक, पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे. मी खूप स्वतःला मोठा समजत नाही, पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण हे कोणी सांगितलं जरांगेंना? कोण आहेत त्याचे सल्लागार या महाराष्ट्रामध्ये की ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातल्या गरिबांना न्याय भेटतो? त्यासाठी कसोट्या आहेत, कॉन्स्टिट्युशनल तत्त्व आहेत, राज्य मागासवर्ग आयोगाचे पॅरामीटर्स आहेत, सुप्रीम कोर्ट आहे. हे न्यायिक निवाडा देणाऱ्या स्वायत्त संस्थांकडे का लक्ष देत नाही इथली लोक? सुशिक्षित मराठा समाजाची काय भावना आहे? मागल्या काळात तुम्ही म्हणला होता की फोनसुद्धा मला मराठा समाजाची मला स्पर्धा परीक्षा MPSC UPSC देणाऱ्या आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या नवी पेठेतल्या तरुणांनी कित्येक जणांचे मला कॉल आहे की आम्ही EWS फॉलो करतो आहे आणि मागच्या कालावधीमध्ये 10%पैकी 8.5% EWSचा लाभ फक्त मराठा समाजाला होता. मी मोगम बोलत नाही किंवा काय IQ माहितीद्वारे बोलत नाही. तर आम्ही आता पुढं काय करायचं? जे पाईपलाईनमध्ये आहे मुलं, प्री दिली, मेन्स द्यायची आहे, मेन्स दिली, इंटरव्ह्यू द्यायचे, त्या मुलांनी काय करायचं नाही? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. मी त्यात तुला जाणार नाही. मराठा समाजातले अनेक नेते आहेत, जसं नारायण राणे असतील, उदयनराजे भोसले असतील, की ज्यांना कुणबीमधून आरक्षण नको आहे. ते जाहीररित्या त्यांनी मांडलेलं आहे. मग असा पण एक समाज आहे की ज्यांना त्या पद्धतीने आरक्षण ओबीसीतून नको आहे. पण ही भीती अनाठाई आहे का? हे बघा, कुणबी आणि मराठा हे डिफरंट आहे. लिटरेचर बघितलं, बॅक हिस्ट्री बघितली, त्यांचं स्वरूप बघितलं, त्यांची सोयरीक बघितली, त्यांचे देवदेवात बघितले, त्यांचे आचार विचार बघितले, त्यांचे रोटीबिटी व्यवहार बघितले, तर कुणबी आणि मराठा इज डिफरंट. 2004चा जो सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना GR निघाला, त्या GRनं या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे. कायदेशीर काय परिभाषा? कुणबी आणि मराठा वेगवेगळी आहेत असं काही जजमेंट? केस आहे आमची कोर्टात तांबेडकर. ठीक आहे, ओके.